सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। तासगाव तालुक्यातील वायफळे मर्डर प्रकरणातील 3 आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक। तासगाव तालुक्यातील वायफळ येथील रोहित संजय फाळके यांच्यावर गुरुवारी सायंकाळी 6 वाजता विशाल सज्जन फाळके याने व त्याच्या साथीदारासह कोयता आणि तलवारीने हल्ला केला होता। त्यात ओमकार उर्फ रोहित फाळके हा जागीच ठार झाला होता। यात 5 जण जखमी झाले होते। तालुक्यातील वायफळे येथील ओमकार उर्फ रोहित संजय फाळके यांच्या खून प्रकरणी तासगाव पोलीस व सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमने या आरोपीच्या शोधात पुणे येथे थांबून होते। तरी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुमित ताकपेरे, पोलीस शिपाई प्रणव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील 3 आरोपी गॅस गोडाऊन बिबवेवाडी येथे थांबून असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांना कळवले असता त्यांनी सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंके व पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे यांना कळवले। त्यांनी तात्काळ ताब्यात घेण्यात आलेल्या आदेशित केलेल्या आम्ही आरोपीच्या शोधात आलेले तासगाव पोलीस ठाण्याचे 6 पोलीस निरीक्षक पवार व पथक यांना घेऊन मिळालेल्या बातमीमार्फत खात्री केली असता गॅस गोडाऊन 276 ओठा बिबवेवाडी येथे 3 इसम अंधारात थांबल्याबाबत दिसून आल्याने वर्णमूत पथकाच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांची नावे राहुल सुरेश वाडेकर वय 18 राहणार पापळ वस्ती बिबवेवाडी, अनिकेत संतोष कुळे वय 19 वर्ष राहणार खोपडे नगर कात्रज तलावाजवळ, आकाश महिपत मळेकर वय 20 वर्ष व्यवसाय व्यापार मार्केट यार्ड येथे पापळ वस्ती बिबवेवाडी पुणे असे असल्याचं सांगितले। त्यांना वर नमूद गुन्ह्याबाबत विचारणी केली असता त्या तिघांनी एका कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन बिबवेवाडी पोलीस येथे घेऊन तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ।